मी जे म्हटलं की ह्या ओझोनचं महत्व जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडस इतिहासामध्ये डोकावं लागेल. हा काळ साधारणपणे 1800 ते 1900 या शतकादरम्यान आपल्याला माहिती आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध लागले, खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत गेली आणि नवीन नवीन उत्पादनं निर्मिती होत गेली. त्याच दरम्यान रेफ्रिजरेटर्स, वातानुकूलन यंत्रणा यांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली होती आणि ह्या यंत्रांमध्ये थंडावा राखण्यासाठी त्या काळामध्ये अमोनिया, मिथाइल क्लोराईड, सल्फर डायऑक्साईड यासारखी विषारी रसायने वापरली जात होती. कारण त्यावेळेला दुसरे काही पर्याय असावेत किंवा असतील असं अशी काही कल्पना नव्हती. परंतु झालं काय, ह्या यंत्रांमधून काही वेळेला लिकेज व्हायचं. म्हणजे एखादा फॉल्ट तयार झाला, दोष निर्माण झाला, तर त्यातले वायू बाहेर लीक व्हायचे आणि मग काही अशा मोठ्या दुर्घटना घडल्या की ज्यातनं हे अमोनिया किंवा सल्फर डायऑक्साईड सारखी विषारी वायू हे बाहेर वातावरणामध्ये मिसळल्या गेले आणि त्यातनं काही दुर्घटना घडल्या. आणि तेव्हा मग लक्षात आलं या लोकांच्या, कारखानदार असतील किंवा शास्त्रज्ञ असतील, त्याचं असं लक्षात आलं की ही रसायनं वापरणं अशा प्रकारच्या यंत्रांमध्ये अतिशय घातक आहे. मग त्या काळात काही ड्युपॉन नावाची कंपनी असेल किंवा अजून एक दोन अशा ज्या अग्रगण्य कंपन्या होत्या, उद्योग होते, त्यांनी याच्यावरती सखोल संशोधन करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून दिले. आणि मग ह्या संशोधनाच्या दरम्यान 1928 मध्ये अतिशय सुरक्षित आणि बिनविषारी, ज्यांचं विषारी गुणधर्म नाहीत आणि स्थिर असलेले असे क्लोरोफ्लोरोकार्बन या रसायनाची निर्मिती करण्यात यश मिळालं. आणि मग हे क्लोरोफ्लोरोकार्बन्स अशा प्रकारच्या वातानुकूल यंत्रणांमध्ये, रेफ्रिजरेटर्स किंवा प्रकारच्या यंत्रणांमध्ये वापरण्यास सुरुवात झाली. तर हे क्लोरोफ्लोरोकार्बन सुरुवातीच्या काळामध्ये एक प्रकारचं वरदान आहे ह्या इंडस्ट्रीज करता असं लक्षात आलं. कारण यांची ह्या क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे कोणत्याही प्रकारचे हानिकारक किंवा दुष्परिणाम पर्यावरणावर काय किंवा एकूणच वातावरणावर होत नसल्याचं आढळलं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ह्या क्लोरोफ्लोरोकार्बन्सचा वापर त्या काळामध्ये सुरू झाला. वापरण्यास आणि उत्पादन करण्यास सुलभ हवेचं प्रदूषण करण्याची क्षमता नसलेले हे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, त्याच्यामध्ये क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे आणि कार्बन आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत. क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक असा वायू किंवा असा रसायन नसून त्याचे अनेक, त्याच्या घटकांच्या एकूण प्रपोर्शननुसार क्लोरीनचं प्रमाण किती आहे, फ्लोरीनचं किती आहे, कार्बन किती आहे, त्यानुसार त्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या खोलात आपण जाऊया नंतर आता. तर त्यांचं वापरण्याला हे सोयीस्कर असल्याचं लक्षात आल्यामुळे 20व्या शतकामध्ये रेफ्रिजरेटर आणि वातानुकूलक यंत्रांव्यतिरिक्त अत्तर आणि कीटकनाशक फवारण्यासाठी वापरण्यात येणारे स्प्रे पंप्स असतील, तर त्याला तो आपण जेव्हा स्प्रे तो दाबतो त्यावेळेला त्याला प्रोपेल करण्यासाठी एक काहीतरी माध्यम लागतं आणि ते माध्यम म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. हे त्यातनं ते वापरायला सुरुवात केली आणि ऑफकोर्स जेव्हा स्प्रे त्यातनं जे काही लिक्विड बाहेर पडतं, अत्तर असेल, परफ्यूम असेल किंवा कीटकनाशक असेल, त्याबरोबर क्लोरोफ्लोरोकार्बनचे रेणू हे निश्चितपणे बाहेर टाकले जातात. विविध प्रकारची सौंदर्य साधनं, हेअर कंडिशनर्स असतील किंवा इतर प्रकारची सौंदर्य प्रसाधनं, नंतर थर्माकोल, स्टायरोफोम किंवा पॉलिस्टायरीन यांचं उत्पादन, त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. तोपर्यंत माहिती नव्हतं, म्हणजे काही असा लोकांच्या मनात विचार पण नव्हता की पर्यावरणावर याचा काही विपरीत परिणाम होऊ शकेल. 1970च्या दशकापर्यंत सीएफसीचं उत्पादन जे आहे ना, ते जवळपास 10 अब्ज पाऊंड्स प्रतिवर्षी जागतिक पातळीवर, कारण जगभरात याचा वापर सुरू झाला होता क्लोरोफ्लोरोकार्बनचा मोठ्या प्रमाणात. पण इतकं असून असं काही वाटलं नाही कधी की पर्यावरणावर याचा काही परिणाम होईल की वाईट परिणाम होईल असं. झालं असं की 1970च्या दशकामध्ये अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, बेसिकली यांचं ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरणातलं रसायनशास्त्र, याच्यावरती त्यांचा अभ्यास किंवा त्यांचं संशोधन चालू होतं. आणि तेव्हा मग त्यांना असं आढळलं की ट्रॉपोस्फिअर मध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन हा जाऊन स्थिरावला आणि तो बऱ्याच काळापर्यंत तिथे आहे असं त्यांना त्यांच्या अभ्यासादरम्यान आढळलं.
इतकंच नव्हे तर पुढे त्यांनी जेव्हा याच्यावरती मग ते थोडंसं त्यांना आश्चर्य वाटलं, कारण तोपर्यंत काय होतं की क्लोरोफ्लोरोकार्बन सेफ आहेत, म्हणजे खाली जमिनीवर काही त्यांचा आपल्याला दुष्परिणाम होणार नाही वगैरे असं असं साधारणपणे एक हवा अशी झाली होती. आणि कारण नक्की माहिती नव्हतं, पण ह्या रोलांड आणि मोलिनाच्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की हे क्लोरोफ्लोरोकार्बन्सचे रेणू हे तपांबरात तर आहेतच, पण त्याच्या पलीकडे हे तपांबरात त्याचं प्रमाण कमी आहे. ते स्थिरावतात आणि मग ते हळूहळू पुढे वर जातात, म्हणजे स्थितांबरामध्ये जाऊन पोहोचतात. आणि हा त्यांचा जो प्रवास असतो तपांबरापासून स्थितांबरापर्यंत, तर ह्या दोन थरांच्या मध्ये जेव्हा अल्ट्राव्हायोलेट बी ह्या अतिनील किरणांच्या संपर्कात हे क्लोरोफ्लोरोकार्बन्सचे रेणू येतात, तेव्हा ह्या रेणूंचं विघटन होतं. कारण हे अतिशय जास्त ऊर्जा असलेले अतिनील किरण आहेत, युव्ही बी. त्यामुळे युव्ही बी ह्या क्लोरोफ्लोरोकार्बन्स वरती जाऊन आढळले की क्लोरोफ्लोरोकार्बनचं विघटन होतं, त्यातून क्लोरीन हा वायू मुक्त होता, हे देखील त्यांनी कळालं. इथपर्यंत त्यांचं संशोधन त्याच लेव्हलला जाऊन पोहोचलं. आता पुढे मग त्यांनी अजून जेव्हा सखोल याच्यावरती हे केले आणि मग इतरही शास्त्रज्ञ त्यांनी जेव्हा त्यांचं हे रिसर्च संशोधन पब्लिश केलं, तेव्हा इतर शास्त्रज्ञांच्याही लक्षात यायला लागलं तिथे काहीतरी गडबड होती. पुढे जाऊन त्यांना काय लक्षात आलं की हा जेव्हा क्लोरोफ्लोरोकार्बनच्या रेणूचं विघटन होतं अल्ट्राव्हायोलेट बी रेजच्या माऱ्यामुळे, तेव्हा क्लोरीन वायू हा मुक्त होतो त्यातून, आणि हा मुक्त झालेला क्लोरीन वायू ओझोनच्या रेणूवर जाऊन आढळतो. ओके, ओझोनचं सूत्र काय आहे? O3, म्हणजे 3 ऑक्सिजनचे अणू मिळून ओझोनचा एक रेणू तयार होतो. मग हा क्लोरीनचा मुक्त झालेला अणू ओझोनच्या रेणूवर आढळल्यानंतर ओझोनच्या 3 ऑक्सिजनपैकी एक ऑक्सिजन मुक्त होतो आणि मग O3 गेट्स कन्व्हर्टेड इंटू O2, म्हणजे ऑक्सिजन तयार होते आणि एक ऑक्सिजन त्यातून मुक्त केला. आणि हा मुक्त झालेला जो ऑक्सिजनचा अणू आहे तो क्लोरीनच्या रेणूशी संयोग पावतो आणि त्यातनं क्लोरीन ऑक्साईडचा एक रेणू तयार होतो, ClO. ओके, पुढे काय होतं, हा क्लोरीन ऑक्साईड ऑक्सिजनच्या एका अणूशी संयोग पावतो. क्लोरीन ऑक्साईडचा हा रेणू तयार झाला, तो ऑक्सिजनशी संयोग पावतो मुक्त अणूशी, आणि त्यातनं मग पुन्हा क्लोरीन मुक्त होतो आणि ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. मग हा मुक्त झालेला क्लोरीनचा अणू दुसऱ्या ओझोनच्या रेणूशी संपर्कात येतो आणि पुन्हा हीच क्रिया घडून येते की ह्या क्लोरीन आणि ओझोन यांचा संपर्क येतो. ओझोन मधून एक ऑक्सिजनचा अणू मुक्त केला जातो आणि ही क्रिया ही एक प्रकारची चेन रिॲक्शन म्हणता येईल, अशी सातत्याने सुरू राहते. हे या रॉलँड आणि मोलिना यांना पुढे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याच्यावर सखोल संशोधन केलं आणि त्यांनी हे देखील दाखवून दिलं की अशा ह्याच पद्धतीने ह्या चेन रिॲक्शन मधनं क्लोरीनचा एक रेणू जवळपास 1,00,000 ओझोनचे रेणू नष्ट करण्याची त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे किंवा त्याची कॅपॅसिटी आहे, त्याची क्षमता आहे. याचा अर्थ असा थोडक्यात यातनं काय सिद्ध केलं त्यांनी की क्लोरोफ्लोरोकार्बन्सचं प्रमाण हे वाढलं आणि त्यामुळे ओझोन हे पुढचा भाग झाला, ह्या संशोधनाचा पुढचा भाग. ह्या दरम्यान म्हणजे ह्याला पॅरलल यांचं जेव्हा काम सुरू होतं आणि हे जेव्हा सिद्ध करून दाखवलं त्यांनी की क्लोरोफ्लोरोकार्बन्स मधला क्लोरीन जेव्हा मुक्त होतो अल्ट्राव्हायोलेट बी किरणांच्या माऱ्यामुळे, हे कुठे मिळतं? सीतांबरामध्ये. तर त्यावेळेला हा मुक्त झालेला क्लोरीन ओझोनचं विघटन घडवून आणतो आणि असं करत करत क्लोरीनचा एक रेणू ओझोनचे 1,00,000 रेणू नष्ट करण्याची त्याची क्षमता असते, हे त्यांनी दाखवून दिलं. ह्यालाच पॅरलल जेव्हा संशोधन एकीकडे सुरूच होतं, वातावरणाचा अभ्यास तर सातत्याने सुरूच होता. मग जे वातावरणातल्या वेगवेगळ्या थरांचे अभ्यासक होते किंवा शास्त्रज्ञ होते, याच दरम्यान त्यांच्याही असं लक्षात आलं की ओझोनच्या थराची जी जाडी आहे ती कमी 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 होत चालली. मग ती का कमी होते, ते एकीकडे त्यांचं संशोधन ह्या दृष्टीने देखील चालू की नक्की काय कारण असेल. ओझोनचा जो थर आतापर्यंत चांगला व्यवस्थित होता, 3 मिलीमीटर ते 4 मिलीमीटरच्या
मग ती जाडी व्हायला सुरुवात झालेली आहे, तर ती किती प्रमाणात कमी झाली आहे आणि त्याचं नेमकं कारण काय आहे हे. मग आता रॉलँड आणि मुलीनाचं संशोधन आणि ह्या शास्त्रज्ञांचं निरीक्षण, ओझोनची जाडी किंवा ओझोनच्या थरामध्ये क्षती होते किंवा ओझोनच्या थरामध्ये कुठेतरी खिंडार किंवा भिंगार पडायला सुरुवात झाली, तर ह्याचं काय कारण आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मग असं लक्षात आलं की ह्या ज्या घडामोडी होत आहेत की क्लोरोफ्लोरो कार्बनचे रेणू सितांबरात जाऊन पोहोचणं, त्यांचं अतिनील किरणांच्या UVB संपर्कात येणं, नंतर त्यांचं विघटन होणं, क्लोरीन वायूचं मुक्त होणं आणि क्लोरीनमुळे ओझोनचं विघटन घडतं. ह्या सगळ्या साखळी किंवा चेन रिॲक्शनमुळे ओझोनचं प्रमाण हळूहळू आणि ही हळूहळू कमी होत गेलं. आणि ही क्रिया कितीतरी वर्षांपासून सुरू असेल, म्हणजे कदाचित 1928च्या आधी ओझोनचं प्रमाण कमी होण्याचं काही कारण नसेल. त्याचं कारण असं की क्लोरोफ्लोरो कार्बन्स त्यावेळेला वापरात नव्हते. क्लोरोफ्लोरो कार्बन्सचा वापर सुरू झाला आणि त्याचं प्रमाण पुढे वाढत गेलं, ते आपण बघितलं आधीच्या ह्याच्यामध्ये. तर हे प्रमाण मग इतकं वाढलं आता की त्यांनी ओझोनच्या थराची जाडी लक्षणीयरित्या कमी झाली. हे या सगळ्या म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बनच्या वापरामुळे हे सिद्ध झालं. ग्राफिक मध्ये आपल्याला दिसतंय की हा ओझोनचा एक क्लोरोफ्लोरो कार्बनचा हा एक रेणू आहे आणि अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे त्याचं विघटन होतं, क्लोरीन मुक्त होतो आणि हा मुक्त झालेला क्लोरीन हा इकडे शेवटी ओझोनचं विघटन घडवून येतो. एक ग्राफिक आहे बघा, जीफ इमेज, त्यातूनही आपल्याला दिसतं. सहजपणे लक्षात येतं. UV रे झाले, स्टेट सी, क्लोरीन बाहेर निघाला, O3 बाहेर आली. तर ही प्रक्रिया ही सातत्याने अशा पद्धतीने सुरू असते आणि त्यामुळे अशा रीतीने रोलँड आणि मोलिना यांच्या संशोधनातून क्लोरोफ्लोरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन थराची क्षती होत आहे असे सिद्ध झाले. नंतरच्या काही वर्षांमध्ये अनेक संशोधकांनी ओझोन थर व अतिनील किरण यांचा अभ्यास करून जगाच्या निदर्शनाला आणून दिलं की ओझोन थर नष्ट झाल्यास अतिनील किरण पृथ्वीपर्यंत पोहोचून त्वचेचा कॅन्सर, दृष्टी संबंधी विकार आणि इतर वनस्पतींवरती होणारे दुष्परिणाम, इतकंच नव्हे तर ऍग्रिकल्चर, जे शेती, जे आपण अन्नधान्य पिकवतो, कमर्शियल क्रॉप, त्याच्यावर देखील या अतिनील किरणांचा मारा मोठ्या प्रमाणात झाला तर त्या उत्पादनावरती देखील अतिशय गंभीर असे दुष्परिणाम होऊ शकतात आणि तशा काही घटना झालेल्या पण आहेत. त्यामुळे हे सगळं पुढे ह्या संशोधनामधनं हे सिद्ध झालं. पुढे 1985 मध्ये अंटार्क्टिकावरती ओझोन होलचं अस्तित्व कळलं आणि मग ह्या सर्वांची दखल घेत भाग पडलं. तर त्यावेळेला संयुक्त राष्ट्र संघाने व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना इथे जागतिक परिषद भरवली 1985 साली आणि त्या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सर्व राष्ट्रांनी एकमेकांशी सहकार्य करून ओझोन थराची दुरुस्ती करण्याचं मान्य केलं. आता ओझोन थराची दुरुस्ती करणं म्हणजे नक्की काय, तर त्यांनी ह्या शास्त्रज्ञांनी काही मॉडेल्स तयार केले, असे प्रारूप तयार केली आणि त्यांनी असं दाखवलं की जर आपण क्लोरोफ्लोरो कार्बन्स हवेमध्ये सोडण्याचं प्रमाण, त्यांचा वापर किंवा त्यांची निर्मिती ही आपण काही मर्यादेमध्ये कमी केली तर साहजिकच ओझोन थराची दुरुस्ती होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन्सचं उत्सर्जन हवेमध्ये जर आपण पूर्णपणे थांबवण्यात यशस्वी झालो तर ओझोनचा थर हा पूर्वी जेवढा होता, जो काही त्याची जाडी असेल तेवढ्या याच्यापर्यंत तो परत जाऊन स्थिर होऊ शकतो. कारण हा नैसर्गिक आहे, आर्टिफिशियल नाही, आणि त्यामुळे हे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. मग ह्या सगळ्या चर्चेमधून महत्वाचे काही मुद्दे आले. मग ह्या दरम्यानच्या काळामध्ये असंही लक्षात आलं की केवळ क्लोरोफ्लोरो कार्बन एकमेव ह्याला जबाबदार नाहीये, तर त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत जवळपास 100 वेगवेगळ्या प्रकारची रसायनं अशी आढळून आली की ज्यांच्यामुळे ओझोन थराची क्षती होण्याची
संभावना आहे किंवा ओझोनचा थर नष्ट होऊ शकतो. तर असे सगळेच प्रकार, ह्याला त्यांनी नाव दिलं ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस, ओझोन किंवा ओडीएस, ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस. ही सगळ्या प्रकार, ही वेगवेगळ्या प्रकारची रसायनं ज्याच्यामुळे ओझोनच्या थराची क्षती होते त्यांना ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस किंवा ओडीएस असं त्यांनी नाव दिलं. मग ठराविक कालमर्यादेत या व्हिएनाच्या परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की ठराविक कालमर्यादेमध्ये आपण एकत्रितरित्या ओझोन थराची दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. याचाच फॉलोअप म्हणून प्रत्यक्ष मग दरम्यानच्या काळामध्ये आपापल्या राष्ट्रांमधनं त्यांनी विचारविनिमय किंवा त्याच्यावर अधिक संशोधन करायला सुरुवात केली. आणि मग कॅनडामध्ये मॉन्ट्रियल इथे 16 सप्टेंबर 1987 रोजी मॉन्ट्रियलमध्ये एक जागतिक परिषद यासाठीच फक्त आयोजित करण्यात आली होती. आणि ह्या परिषदेमध्ये 16 सप्टेंबर 1987 ह्या दिवशी एक करार करण्यात आला आणि ह्या करारावर 30हून अधिक राष्ट्रांनी सह्या केल्या, ते एकमत झाले आणि ओझोन थराच्या दुरुस्तीसाठी ठोस पावलं उचलण्याची नियमावली जाहीर केली. ह्या कराराचं एक महत्वाचं, भारताने त्याच्यावर 1991 मध्ये त्या करारावर सही केलेली आहे. आणि ह्यामध्ये महत्वाचे जे ह्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नावाने हा करार अतिशय प्रसिद्ध आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल त्याला म्हणतात. आणि या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये सगळ्यात महत्वाचं जे त्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि इतर रसायनं यावर पूर्णपणे निर्बंध घालणं हे सगळ्यांनी मान्य केलं की अशा दृष्टीने मग आता ह्याच्यावर निर्बंध घालायचे तर आपल्याला वातानुकूलन यंत्रणा पाहिजेत, आपल्याला स्प्रे पाहिजेत, आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग क्लोरोफ्लोरोकार्बन्सचा पर्याय काय आहे ज्याच्यामुळे असे काही गोष्टी होणार नाही ते शोधायला, त्याच्यावर संशोधन करणं, ह्या सगळ्यासाठी एक निधी उभारला गेला. आणि ह्या निधीचा वापर 146 डेव्हलपिंग नेशन्स आणि साठी हा निधीचा वापर होतो, कारण याच्यावरती मोठ्या प्रमाणात संशोधन होणं आवश्यक होतं. आणि त्याप्रमाणे क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे वापरातनं बाहेर काढणं किंवा ते फेज आउट करणं यासाठी काही कालमर्यादा ठरली होती. ती ठरली होती साधारण 2012 पर्यंत. ओके, इसवी सन 2012 पर्यंत क्लोरोफ्लोरोकार्बन्सचं प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी करणं आणि इतर रासायनिक जे रसायनं होती ओडीएस, ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस, त्यांचंही प्रमाण कमी करणं हे सगळ्यांनी मान्य केलं. त्या दृष्टीने लगेच तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली. त्यामुळे हा मॉन्ट्रियल करार जो 16 सप्टेंबर 1987 रोजी झाला, यास आपण आता 16 सप्टेंबर 2020 मध्ये आहोत. तर आज ह्या कराराला 33 वर्ष पूर्ण झाली आणि 1984 सालापासून तर मॉन्ट्रियलचा हा ऐतिहासिक करार झाल्यानंतर ओझोनच्या थराचं संरक्षण करणं याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी 1984 साली दरवर्षी 84 सालापासून दरवर्षी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन साजरा करावा असं ठरलं आणि तेव्हापासून दरवर्षी हा होतो. आता ह्या वर्षी 16 सप्टेंबर 2020 ची संकल्पना आहे जीवनासाठी ओझोन. आणि याचं कारण आता आपल्याला लक्षात आलेलं असावं असं मी समजतो. नंतर ह्या सगळ्या कालावधीमध्ये ह्या मॉन्ट्रियल करारामध्ये काही अमेंडमेंट्स देखील करण्यात आल्या आणि ह्या करारातील तरतुदी सर्व देश काटेकोरपणे पाळत आले आहेत आणि याचे चांगले परिणाम देखील आपल्याला दिसून येत आहेत. रसायनांवरील निर्बंधामुळे ओझोनचा थर दुरुस्त होतोय. ती जी जाडी आहे ती पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. जिथे कुठे ओझोनचं मोठं खिंडार पडलं होतं, स्पेशली अंटार्क्टिका त्या भागामध्ये, कारण तो भाग जास्त जवळ आहे स्ट्रॅटोस्फिअरला रिलेटिव्ह. तर त्यामुळे इथे जे ओझोनचं भगदाड पडलं होतं मोठं, त्याचा जो विस्तार होता तो विस्तार आता हळूहळू कमी कमी होतो. याचा अर्थ क्लोरोफ्लोरोकार्बन्स वरती घातलेल्या निर्बंधांमुळे क्लोरोफ्लोरोकार्बन्सचं उत्सर्जन हे लक्षणीयरित्या कमी झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं जे स्थितांबरातलं जे प्रमाण आहे क्लोरोफ्लोरोकार्बनच्या रेणूंचं हे देखील ऑब्व्हियसली आपोआपच कमी झालेलं आहे.
आणि यांचं तर प्रेडिक्शन असं आहे की 2050 पर्यंत तुमच्या काळामध्ये म्हणजे अजून पुढच्या 30 वर्षांमध्ये ओझोनचा हा थर हा पूर्वीच्या पातळीवर येऊन स्थिरावेल. ओके, असं आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या संशोधनामध्ये किंवा ऑब्झर्वेशन्स मध्ये दिसून येतं. ह्यामध्ये नासा ही जी संस्था आहे अमेरिकेतली ती मोठ्या प्रमाणात संशोधन वेळोवेळी यांचं चालू असतं, अंतराळ संशोधन, आणि त्याच्यामध्ये त्यांचे ह्या संदर्भातले अहवाल वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. आणि त्यांना असं आढळलेलं आहे की ओझोनची खालावलेली पातळी आहे त्यामध्ये हळूहळू आता लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे किंवा होते. आणि आपण साधारणपणे जेव्हा पर्यावरणाबद्दल किंवा पर्यावरणाचं डिग्रेडेशन किंवा प्रदूषणाबद्दल बोलतो, प्लास्टिकचं उदाहरण घेतलं समजा, आपल्याला माहिती आहे की भारत किंवा इतर देशांमध्ये रस्त्यावर फेकलेलं प्लास्टिक हे कुठेतरी अटलांटिक किंवा पॅसिफिक महासागरामध्ये जर सापडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण पर्यावरणाच्या प्रदूषक जी आहेत सगळी, हवेतली असतील किंवा पाण्यातली असतील, यांना कुठल्याही मर्यादा नाहीये, लिमिट्स नाहीये, सीमा, देशांच्या सीमा नाहीये. ओके, त्यामुळे जर आपल्याला अशा प्रकारची काही पॉझिटिव्ह गोष्ट घडवून आणायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन जर काही अशा प्रकारची ठोस पावलं घेतली आणि सिरियसली ह्या सगळ्या तरतुदी पाळून केल्या तर निश्चितपणे हे सगळं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी यशस्वी होतात त्याचं मॉन्ट्रियल करार ही एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. कारण मॉन्ट्रियल करारामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या त्या तरतुदींचं पालन काटेकोरपणे केल्या गेलं किंवा केल्या जात आहे अजूनही, आणि त्याचे चांगले परिणाम ह्या ओझोन थराच्या दुरुस्तीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ओझोन केवळ आपल्या जीवनासाठी नव्हे तर आपल्या भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणं हे देखील आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळे आजचा हा 16 सप्टेंबरचा दिवस हा ह्या दृष्टीने ऐतिहासिक आहे आणि अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तर अशा तऱ्हेने ओझोनचं हे संरक्षक कवच अबाधित राखणं, हे काही सॅटेलाइट इमेजेस आपल्याला इथे दिसत आहेत. ओझोनचं होल अशा स्वरूपाचं दिसतं साधारण, आणि ते आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. हे झालं नैसर्गिक ओझोन बद्दलच थोडक्यात विवेचन सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण जाता जाता आपल्याला केवळ नैसर्गिक ओझोन वरती फक्त ठीक आहे, नैसर्गिक ओझोनची जाडी कमी झाली होती, ती आता वाढते आणि ती प्रक्रिया सुरू राहीलच पुढे. पण ह्याचबरोबर दुसरी एक समस्या ओझोनच्याच संदर्भात जी निर्माण झाली गेल्या काही दशकांमध्ये ती म्हणजे ओझोन ऍज अ पोल्युटंट. ओके, आता ह्याला सर्वसाधारण भाषेमध्ये आपण नाव दिलंय गुड ओझोन आणि बॅड ओझोन. हा, म्हणजे बाह्य वातावरणातलं जो ओझोन ज्याचा आतापर्यंत आपण संपूर्ण त्याचं महत्व आणि त्याचं एकूण सगळं निर्मितीचे प्रकार बघितले तर तो गुड ओझोन आहे, कारण अतिनील किरणांपासून तो आपलं रक्षण करतो, पृथ्वीच्या दिवस विश्वाचं रक्षण करतो. पण याच ओझोनचं दुसरं रूप जे आपल्याला जमिनीवर किंवा आपल्या भोवताच्या हवेत बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं, तो म्हणजे बॅड ओझोन असं त्याला म्हटलेलं. तर बॅड का? बिकॉज इट इज अ पोल्युशन. वास्तविक पोल्युशन किंवा प्रदूषण निर्माण करणारे जे घटक आहेत जे मानव निर्मित आहेत त्यांना आपण प्रदूषक असं म्हणतो किंवा पोल्युटन्स असं म्हणतो. आणि हे पोल्युटन्स निर्माण, हवेतले जे प्रदूषक आहेत ते निर्माण होण्याचे प्रमुख स्रोत काय काय आहेत तर आपल्याला माहिती आहे की ऑटोमोबाईल्स, जी स्वयंचलित वाहनं आहेत, पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं, सगळ्या प्रकारची वाहनं किंवा कारखाने, विविध प्रकारचे कारखाने, त्यातून निघणारा धूर, ह्या सगळ्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषक असतात. ओझोनचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल, जरी ते प्रदूषक म्हणून त्याला आपण म्हणतो किंवा बॅड ओझोन म्हणतो तरी ह्या कुठल्याही स्रोतांमधून ओझोनची निर्मिती डायरेक्ट होत नाही. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, ही जी प्रमुख आणि अतिशय घातक प्रदूषक आहेत ती डायरेक्ट ह्या सगळ्या स्रोतांपासून निर्माण होत असतात. परंतु ओझोन हे दुय्यम प्रकारचं प्रदूषक आहे असं आपल्याला म्हणतो. इट इज अ सेकंडरी पोल्युटंट बिकॉज इट इज नॉट क्रिएटेड डायरेक्टली फ्रॉम ऑल द मेजर सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. ठीक आहे, त्यामुळे हा सेकंडरी
प्रदूषक आहे असं म्हणता येईल. साधारणपणे जेव्हा सूर्यप्रकाश आणि ही जी प्रायमरी प्रदूषक आहे, नायट्रस ऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड, ही जेव्हा सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या संपर्कात येतात त्यावेळेला त्यांच्यापासून ओझोन वायूची निर्मिती होते. ओके, पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीच्या हवेत. आणि ह्या ग्राफिक मध्ये आपल्याला दिसते बघा की नायट्रस ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड वगैरे जे आहेत आणि ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, तर ह्यांच्यामध्ये परस्परांमध्ये आपोआप एक प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया घडून येतात आणि त्यापासून ओझोन वायूची निर्मिती. धुरक आपण अनुभवतो बरेचदा. धुकं आणि धूळ यांचं मिश्रण हे अतिशय घातक प्रदूषण आहे आपल्या संपूर्ण शरीराला किंवा एकूणच पर्यावरणाला अतिशय घातक आहे. तर ह्या स्मॉग मध्ये सुद्धा, धुरकामध्ये सुद्धा ह्या ओझोनचं प्रमाण असल्याचं आढळून येतं. हा ग्राउंड लेवलचा जो ओझोन आहे, भूपृष्ठालगतचा जो ओझोन आहे, त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे वेगवेगळ्या व्याधी किंवा विकार जडू शकतात. त्याच्यामध्ये श्वास घेण्यास अडचण येणं, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, सोर थ्रोट, व्हिजिंग आणि कॉफिंग कंटिन्युअस, थकवा येणं आणि यातनं मग काही क्रॉनिक आजार, अस्थमा असतील किंवा सीओपीडी, ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस किंवा एम्फिसिमा, आवाज बदलणं, गुरावणं, अशा काही कंडिशन्स या ओझोनच्या सातत्याने संपर्कात आल्यामुळे मानवी शरीराला याचा धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नव्हे तर ह्या ओझोन म्हणजे आता हा ओझोन जो निर्माण होतो ग्राउंड लेवलला, बॅड ओझोन, हा शहरी भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. त्याचं प्रमाण शहरामध्ये जास्त असतं. त्याचं कारण शहरामध्येच वाहनांची संख्या प्रचंड असते, कारखाने असतात आणि अशा प्रकारची प्रदूषक निर्माण करणारी यंत्रणा ही शहरी भागामध्ये जास्त असते खेड्यांच्या तुलनेने. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना या बॅड ओझोनचा किंवा ग्राउंड लेवल ओझोनचा फटका किंवा त्याचे दुष्परिणाम जास्त करून भोगावे लागतात. परंतु शहरी भागामध्ये अशा प्रकारे तयार झालेला हा ओझोन शहरापुरताच मर्यादित न राहता असंही आता आढळून आलंय की हवेबरोबर हा ओझोन पसरला जातो सगळीकडेच. म्हणजे ओझोनची पातळी ग्राउंड लेवलला जेवढी वाढेल तेवढ्या प्रमाणात तो हवेत पसरतो आणि मग आजूबाजूच्या प्रदेशामध्ये देखील त्याचा प्रसार व्हायला सुरुवात होते, तो पसरतो. आणि असं आता आढळून आलंय की हा ओझोनमुळे शेतामध्ये जे पीक आहे, गव्हाचं असेल, ज्वारीचं असेल, बाजरी असेल, त्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. कापसाच्या एकूण उत्पादनावरती याचा विपरीत परिणाम असल्याचे झाल्याची उदाहरणं आता समोर यायला लागलेली. इतकी याची क्षमता आहे. म्हणजे नैसर्गिक ओझोन जो बाह्य वातावरणात ज्याचा आतापर्यंत आपण बघितले, तो आपल्याला अतिशय उपकारक असा आहे. कारण अतिनील किरणांपासून तो आपलं संरक्षण करतो आणि तेवढ्याच प्रमाणात जमिनीवर तयार होणारा ओझोन जो पुन्हा मानवी प्रक्रियांमुळे तयार होतो, तो अतिशय वाईट असा किंवा बॅड ओझोन म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे आणि तो एक दुय्यम प्रकारचा प्रदूषण आहे. तर एकंदरीतच आजच्या ह्या 16 सप्टेंबरच्या ओझोन डेच्या निमित्ताने ओझोन बद्दल आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला संपूर्ण ओझोनच्या डेची मी काय नक्की काय ओझोन म्हणजे काय आहे नक्की आणि त्याचे काय काय परिणाम असतील, दुष्परिणाम असतील, ते काय ते आपल्या लक्षात आलं असेल. तर एकंदरीतच दरवेळेला आपण जसं काही एक मेसेज किंवा एक संदेश आपण द्यायचा प्रयत्न करतो की आता ओझोनचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. ओझोनच्या थराची जाडी ही पूर्ववत व्हायला आता सुरुवात झालेली आहे. पण ह्या ग्राउंड लेवलच्या ओझोनचं काय करायचं? तर पुन्हा प्रदूषण रोखण्यासाठी, हवेचं प्रदूषण किंवा जमिनीचं प्रदूषण किंवा पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या वैयक्तिक पातळीवर करणं शक्य आहे त्या आपण जरूर कराव्या. आणि ह्या निमित्ताने आपण या संपूर्ण व्याख्यानामध्ये उपस्थिती नोंदवली याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. सो थँक्यू
very much for your presence in this. Thank you. Thank you very much. There was a time when the warm glow of morning filled this old body of mine with joy. But now, the sight of each new dawn just fills me with concern. The sun is a cauldron of blazing hot gases. For more than 4.5 billion years, its heat has kept us alive. But along with that warmth, there lurks a hidden danger. Deadly ultraviolet rays, or UVs, that can harm all life on our planet. Luckily, we're protected by a brave little band of defenders at the very edge of space. The ozone molecules that make up our planet's ozone layer. Despite their tiny size, our ozone defenders are amazingly strong and smart. They let in the sun's life-giving warmth, whilst keeping out the deadly UV rays. And things might have gone on this way forever, were it not for a new threat rising up from below. Chlorofluorocarbons, better known as CFCs, are the chemicals that cool our air conditioners and refrigerators. CFCs are safe inside their machines, but once they escape, they begin a 25-year journey up to the top of the atmosphere, where they attack the ozone layer without mercy. And once the ozone molecules have to fight the UVs and the CFCs, it's just a matter of time until the ozone layer weakens and breaks. What? Who are you? Alberta Albatross, my little friend. And who might you be? Ozzy Ozone. Pleased to meet you, Mum. But tell me, please, what above Earth is going on? Let's go and see. The chemicals that attack you are CFCs. They've been used in man's machines for over 50 years, and they're quite safe until they are let out. When the developed nations realized these chemicals were dangerous, they replaced them with new ozone-friendly products. But some countries, like this one, still cling to the bad old ways. Pesticides like methyl bromide can be just as dangerous. And industries aren't the only ones to blame. No! Oh, this is terrible. We must stop them, Alberta. We can try. Excuse me, sir. Sir, over here. Sorry to bother you.
But don't you realise you're releasing dangerous chemicals when you break those old refrigerators? Those molecules you release go up into the sky and cause trouble for all of us. So please don't do it again. UV warriors, watch out! Please don't be afraid. We only want to protect you. Some fire extinguishers use halon molecules that also attack the ozone layer. He got that nasty burn because chemicals like the ones he just released are destroying the protective ozone layer we've created at the top of the sky. And it's not just sunburns we're trying to prevent. UV rays wrinkle your skin and make you look much older. They cause cataracts on your eyes that can lead to blindness. And they can weaken the body's natural resistance to disease. Even worse, while your bodies are growing, little ones like you are particularly in danger because UV damage now could give you cancer later on. Don't be scared. This is serious business, but there are ways to defend yourself. Protect your skin by covering your arms and legs. Wear a hat to protect your face. Sunglasses to protect your eyes. And sunscreen for the rest. Stay indoors when the sun is high. And always try to stay in the shade. And ask your parents to make sure that their old refrigerators and air conditioners are disposed of by approved technicians, specially trained people who won't let the CFCs escape. It's important, not just for you, but for your children. Because even if no more bad chemicals are released into the atmosphere, it will take at least 50 years before we can fully repair the ozone layer. Will you help us? And now, Alberta, after all I've seen down here, I'd like to get back to work. Be sure to tell your parents, teachers and friends about the things you've learnt. And don't forget, boys and girls around the world can make a difference. Because when it comes to protecting the environment, every action counts. Thanks for everything, Alberta. Thank you, Ozzy. Don't forget, boys and girls around the world can make a difference. Because when it comes to protecting the environment, every action counts.